आणि नीट विचार केला तर तीच शिक्षण पद्धती अजूनही आहे. पूर्वी टायपिंगवरती बोटं घालत होते, आता लॅपटॉपवरती घालतायत. पण तिकडे जाऊन मोठमोठ्या पगारांच्या नोकऱ्या घेणारे आपले लोक तिथे कारकूनच पुरवत आहेत आय टी इंडस्ट्रीला. नीट विचार केला तर काही वेगळा बदल नाही. फक्त पगारात वाढ झाली म्हणून आपल्याला वाटतं आय टी इंडस्ट्रीत काम करतो. काय करतो? लॅपटॉपवरती बोटं घालतो. पूर्वी टायपिंगवर घालायचं ती. ह्याच्या जागी मूल्यवर्धित शिक्षण, काही शोध प्रक्रिया, काही नवीन रिसर्च ओरिएंटेड काम हे आपल्याकडे का दिसत नाही? याचं कारण आपण मूल्यवर्धित शिक्षणापासून मॅकॉलनी सिस्टीम घेतली तेव्हापासून बाजूला गेलो. आणि नीट विचार केला तर लक्षात येतं, विवेकानंदांनीच म्हणलंय किती दुर्दैवाचा भाग आहे. 1836ला मॅकॉले इथं आला आणि शिक्षण पद्धती सुरू झाली आणि 1836लाच रामकृष्ण परमहंसांचा जन्म झाला. एकाच वेळेला दोन गोष्टी, एकाच सालातल्या. एक पूर्णपणे मूल्यवर्धित शिक्षणाकडे शिष्यांना घेऊन जाणारा मोठा पुरुष आणि एकीकडे इथल्या लोकांना गुलाम बनवण्याच्या प्रवृत्तीकडे गेलेला इंग्रज. आणि मग पारतंत्र्यामध्ये नैतिकता ढळत असते, हे अगदी खरं आहे असं त्यांचं मत झालं. अनेक ठिकाणी त्यांनी विरोध केलेला आपल्याला दिसतो. रेल्वेमधनं प्रवास करत असताना राजस्थानमध्ये कारण नसताना तिकीट चेकरने एका माणसाला तिकीट असूनही उठवल्याची घटना. की उठीत ना, तू ब्लॅक आहेस, तू बाहेर हो. स्वामीजींचा वेश आणि सगळं बघून तो स्वामीजींकडे काही बोलला नाही. स्वामीजींनी 2-3दा ऐकलं आणि त्याला म्हणले कशासाठी त्याला बाहेर काढताय? नाही म्हणले, त्यांनी इथं नाही बसायचं, थर्ड क्लासमध्ये जाऊन बसायचं. पण कारण काय? म्हणले कारण काय, मी सांगतो म्हणून. म्हणले आमचं राज्य आहे. स्वामीजी म्हणले राज्य असलं तरी काही नियम आहेत त्याला, आणि ब्रिटिशर्स हे नियमाचे अत्यंत पक्के आहेत असं म्हणलं जातं. सगळ्या जगाला नियम तुम्ही शिकवता आणि तुम्हीच तोडताय. स्वामीजींशी जो काही 5 मिनिटाचा संवाद झाला त्यानंतर पुढच्या स्टेशनला तिकीट चेकर उतरून निघून गेला. पण त्यानंतर स्वामीजींनी पुढे त्या माणसांना सांगितलेलं वाक्य जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं, की पारतंत्र्यात जगत असलो तरी सुद्धा आपलं स्वत्व ढळू न देणं ह्याच्यात पारतंत्र्यातल्या गुलामगिरीची लक्षणं फेकून देण्याचं पहिलं चिन्ह असतं, हे विसरू नका. तुम्ही तुमचं स्वत्वच जर विसरलात तर तुम्ही यांना काहीच दाखवू शकणार नाही. त्यांच्याकडनं घेण्यासारख्या कित्येक गोष्टी आहेत हे जरी असलं तरी आपल्याकडेही देण्यासारख्या कित्येक गोष्टी आहेत. त्याचा विचार जेव्हा कराल तेव्हा त्यांचा ॲक्सेप्टन्स आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे देण्यासारखं काय आहे याचा विचार करा आणि मग त्यांच्याशी जोडायचा प्रयत्न करा सगळे संबंध. हे स्वामीजींचं वाक्य होतं. आणि हाच विषय घेऊन कदाचित स्वामीजी 3.5 वर्ष जे काही हिंडले त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याकडे देण्यासारखं काय आहे तो सगळा विषय तिकडे घेतला होता. कारण अशा अनेक घटना घडल्या की जिथं त्यांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटवरती अक्षरशः ताशेरे ओढले, त्या गुलामगिरीवरती ताशेरे ओढले. आम्हाला नेटिव्ह म्हणून तुम्ही राहतात, ते नेटिव्ह मध्ये एक गुलामगिरीचा वास येतो असं ते नेहमी म्हणायचे. नेटिव्ह म्हणजे इथले राहणारे, हा जो शब्द तुम्ही ब्रिटिशर्स आणताय ते चूक आहे. आम्हाला हु आर यू असं म्हटल्यानंतर नेटिव्ह हे उत्तर तुम्ही अपेक्षित धरता तेव्हा त्याच्यामध्ये एक गुलामगिरीचा वास येतो म्हणले. आणि हे आम्हाला कुठेतरी चित्र बदलायला पाहिजे. स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे या देशाला, त्याशिवाय या देशाची प्रगती नाही असं एकीकडे म्हणणारा हा संन्यासी त्या हेलला पत्र लिहिताना एके ठिकाणी म्हणतो, एवढं मी बोलूनही या पद्धतीने जगतायत हे ब्रिटिश, मला कळत नाही हे ब्रिटिश मला गोळी का घालत नाहीत. हेलच्या पत्रात एके ठिकाणी स्वच्छ म्हणलं त्यांनी, हे गोळी का घालत नाहीत. आणि संपूर्ण घटना कथन करून पुढे म्हणतात, हे पत्र तू असंच्या असं दिलंस आणि प्रसिद्ध झालं ना तरी लगेच मला अटक होईल, इतके नालायक आहेत तुमचे ब्रिटिश. स्वामीजींवरती अपार प्रेम असल्यामुळे त्या बाईंनी ते सगळं सहन केलंय. आणि तिने पुढचं पत्र पाठवलं, त्याच्यात म्हणलंय प्लीज काम डाऊन, प्लीज काम डाऊन विवेकानंद. आणि विवेकानंदांचं तिला उत्तर आहे, त्याच्यात पहिलं वाक्य आहे, हेल यू कॅन अफोर्ड टू बी काम डाऊन, हाऊ कॅन आय. जी परिस्थिती मी सगळी आजूबाजूला बघतोय ती बघत असताना, स्वत्व विसरलेली माझी माणसं बघत असताना मी कसं शांत राहू? तुला शक्य आहे हे तिकडे राहून, तू शांतपणे विचार करायला सांगतेस, माझ्याने नाही आहे शक्य. हे म्हणण्याचं एकमेव कारण होतं, त्या हेलच्या घरात पहिल्यांदा पोचले तेव्हा सुद्धा प्रचंड मायनस थंडी असतानाही स्वामीजी तिकडे गेले तेव्हा सुद्धा स्वामीजींनी गुबगुबीत गादी सुद्धा नाकारलेली आहे. आयुष्यभर चटईवर झोपायचे. तिथला जो प्रमुख होता ज्याच्यावर सगळी जबाबदारी होती त्या हेलच्या घराचा, त्यांनी असं विचारलंय की अहो एवढी चांगली व्यवस्था तुमची बडदास्त आम्ही ठेवतोय, प्रचंड थंडी आणि तुम्ही त्या साध्या एका चटईवर खाली छोट्याशा एका दरीवर झोपायचं ठरवताय, कशासाठी? ते म्हणले एक तर मातीशी संपर्क राहत नाही, जमिनीशी, आणि त्या संवेदना मला ज्या मिळत असतात सातत्याने पृथ्वी मातेच्या, त्या संवेदना वर गेल्यानंतर मिळणार नाहीत, मला त्या संवेदनांमध्येच राहू द्या.
तुर्यानंदांनी एक घटना लिहिली आहे की ती गंमतशीर घटना आहे बघा. तुर्यानंद आणि विज्ञानानंद हे दोघे जण बेलूरच्या मठात जर तुम्ही कधी गेलात तर ती खोली अजूनही तशीच आहे, तिथं स्वामीजी राहायचे. ती मागच्या बाजूला तो मोठा विस्तीर्ण काठ आहे, ती छोटी खोली आहे आणि त्या खोलीच्या दोन बाजूला दोन अजून खोल्या आहेत. विज्ञानानंदांनी तुर्यानंदांनी लिहून ठेवलंय, एक दिवस रात्री 1-1:30 वाजता अचानक काहीतरी चहल पहल बाहेर आहे असा आवाज यायला लागला. एवढ्या शांततेत पात्राचा फक्त मागचा आवाज येतो ना, अचानक काय घडलंय म्हणून दोघंही जागे झाले. आपापल्या खोलीतनं येऊन बघितलं तर बाहेरच्या त्या बेलूर मठाचा जो मोठा वरांडा आहे त्यांच्या खोलीच्या बाहेरचा, त्या मठाच्या वरांड्यामध्ये अस्वस्थपणे विवेकानंद येरझाऱ्या घालतात. दोघांनाही कळेना, म्हणले काय झालं, बरं वाटत नाही का? कारण स्वामीजींना दम्याचा त्रास होता. त्यामुळे कधी कधी असा त्रास होतोय, श्वास लागलाय, मग थोडंसं मोकळ्या हवेत फिरू वगैरे म्हणून गेलेत का काय? नाही म्हणले, तसं नाही आहे काही. मग काय झालंय? अरे कुणीतरी खाडकन चापट मारून मला जाग केल्यासारखं झालं रे, झोपलो होतो शांत आणि उठ, किती वाईट घडलंय एवढंच म्हणले वाक्य माझ्या कानात आहे. कोणीतरी उठवलं मला. म्हणजे काहीतरी काय, असं कसं घडेल आत्ता? नीरव शांततेत सगळा आश्रम झोपलेला आहे, तिकडं ही इकडं तुर्यानंद, तुम्ही मध्ये. कुठे काय घडलंय असं? नाही म्हणले, कोणीतरी मला जाग केलं, काहीतरी घडलंय. विज्ञानानंदांनी लिहून ठेवलंय, 4 दिवसानंतर वर्तमानपत्रात बातमी आली, ज्या वेळेला स्वामीजींना ही जाग आली, थप्पड मारली कुणीतरी आणि मला जाग केलं असं म्हणलं, बरोबर त्यावेळेला फिजीमध्ये भूकंप झाला होता आणि हजारो लोक बेघर झाले होते आणि कित्येक शेकडो मृत्युमुखी पडले होते. वेळ एकच आहे म्हणले. कुठनं त्यांना हे बरोबर तिकडची संवेदना इथपर्यंत पोचली आम्हालाही कळलेलं नाही म्हटले. आणि अशा अनेक घटना त्यांच्या आयुष्यातल्या दिलेल्या आहेत की सहजगत्या समोरच्याची वेदना ही त्यांना कळायची. म्हणून ते कित्येकदा म्हणायचे, भुके कंगाल, गरीब, अपंग यांच्याविषयीची खरंच करुणा तुमच्या मनात आली आहे का? खरंच आली असेल तर ठीक आहे. हे दान देतानाही जे म्हणलं जातं की हाताला सुद्धा कळू नये आपण दान दिलंय, इतक्या निरीच्छ वृत्तीने तुम्ही जर प्रेम म्हणून त्यांना काही देणार असाल तर त्याला किंमत आहे. त्याच्यातही जर तुमचा कुठेतरी स्वार्थ असेल की हे देताना मला 4 लोकांनी बघावं आणि बघा मी हे देतोय असं जर असेल तर त्या दानाचीही किंमत उरत नाही. ही कणव ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये निर्माण होईल तेव्हाच तुम्ही समाजाच्या प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकाल असं स्वामीजी नेहमी म्हणायचे. आणि म्हणून त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य येतं की जे जोन कोरे जीवे प्रेम, छेई छेई शेईश्वर. म्हणजे दुसऱ्या जीवामध्ये असलेला विश्वात्मा जेव्हा तुम्ही शोधाल तेव्हा तुम्हाला वेगळ्या मूर्तीची, वेगळ्या देवाची, अशा कुठल्याच गोष्टीची गरज पडणार नाही. भगिनी निवेदितांनी एक लिहिलेला प्रसंग आहे, किती सुंदर आहे बघा, आमच्या पुण्याच्या संदर्भात आहे. चाफेकर बंधू ज्यांनी रँडचा वध केला 22 जून 1897, त्यानंतर भगिनी निवेदिता पुण्याला आल्या होत्या. भारतीय संवेदना एकूणच काय असते या सगळ्याचा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे. म्हणून त्या वेगवेगळ्या ठिकाणी हिंडायच्या, भेटायच्या. तसं या चाफेकर बंधूंच्या आईला भेटायला भगिनी निवेदिता गेल्या. सदाशिव पेठेमधलं त्या खुन्या मुरलीधराच्या पलीकडचा चाफेकर बंधूंचा वाडा, तिथे जाऊन त्या वयस्कर स्त्रीला, त्या आईला त्या भेटल्या. आणि आई सांगत होती की हो तिघही आता फासावर गेले, एका पाठोपाठ गेली माझी 3 मुलं. दामोदर तर सगळा संसार उघड्यावर टाकून गेला. आणि बोलता बोलता रडत होती ती. तर भगिनी निवेदितांना वाईट वाटलं की 3 करती वयात आलेली मुलं एका बाईने अशी स्वातंत्र्य वेदीवरती चढवणं आणि सहजगत्या ती हसत हसत फासावरती जाणं, काय दुःख असू शकतं आपली कोक पुन्हा रिकामी राहणं याचं आईचं. आणि म्हणून त्या म्हणल्या की खरंच तुमच्या दुःखात मी सहभागी आहे. तर ते एकदम त्या म्हातारीने झटकल्या, म्हणली कसल्या दुःखात? तर ते म्हणल्या नाही 3ही मुलं तुमची. म्हणली मी इतका वेळ जे डोळ्यातनं अश्रू गाळते ते अश्रू माझी 3 मुलं फासावर गेली यासाठी गाळते असं वाटतंय का काय तुला? म्हणले. भगिनी निवेदिता म्हणल्या म्हणजे मला कळलं नाही. म्हणली देशाच्या स्वातंत्र्यासाठी, या भारत मातेसाठी द्यायला माझ्या पोटी 3च पुत्र का उजवले ह्याचं दुःख मनात आहे म्हणून म्हणली अश्रू डोळ्यात नाही. भगिनी निवेदितांचं एक खूप मोठं पत्र त्यानंतर विवेकानंदांना आहे की मला आज पहिल्यांदा कळलं वेदांताचा अर्थ काय असतो. म्हणले हा जिवंत समोरनं घेतला मी अनुभव. म्हणले स्वामीजींनी जी परिक्रमा केली ती खरं तर रामकृष्ण परमहंसांनी त्यांना खूप आधी सांगितलं होतं की नरेंद्र हा देश तू एकदा समजून घे, विविध भाषा, विविध बोली. स्वामीजींनी सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केलेला. गोव्यामध्ये जाऊन त्यांनी संपूर्ण ख्रिश्चन धर्म अभ्यासलेला आहे. या हुल्लरकडनं संपूर्ण पुराण समजून घेतलेलं आहे. किंबहुना तुमच्यापैकी खूप कमी लोकांना इथनं जवळ असलेली गोष्ट आहे पण माहिती नसेल म्हणून सांगतो. शंकर पांडुरंग पंडित नावाचे गृहस्थ धुळ्यामध्ये होते.
परिक्रमा करत असताना या शंकर पांडुरंग पंडितांकडे स्वामीजी गेल्याची नोंद आहे धुळ्यामध्ये. का? वेदांतावरती सगळ्यात चांगलं भाष्य शंकर पांडुरंग पंडितांनी केलं हे कळलं म्हणून 7 दिवस विवेकानंद धुळ्यामध्ये या शंकर पांडुरंग पंडितांकडे बसून वेदांताचा अभ्यास त्यांनी धुळ्यामध्ये केलेला आहे. ही परिक्रमा करत असताना अनेक राज्य अनेक ठिकाणी स्वामीजी हिंडले. यातली एक हृदयद्रावक घटना जी त्यांनी लिहून ठेवली आहे ती मात्र मुद्दाम सांगावीशी वाटते की भारत काय आहे याविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. राजस्थानमधनं जात होते, प्रचंड उन्हाळा होता, उन्हाने अंगाची काहिली होत होती, तहान लागली होती स्वामीजींना आणि बरोबरच्या ते छोटा जे तसं वाडगा झाकणाचा घेतला होता त्यातलं पाणी संपलं होतं. स्वामीजींनी बघितलं जवळ एक काही उमऱ्यांचं छोटं गाव आहे. स्वामीजी त्या गावाच्या दिशेने गेले. पहिलंच जे असं कुडाचं असं सगळं सारवून जरा मातीचं असं केलेलं झोपडं वजा असं घर दिसलं त्याचं दार त्यांनी खटखटवलं. ते जवळजवळ 90 अंशात वाकलेल्या जरा जर्जर झालेल्या अख्खं कोळ्याचं जाळं पसरलंय चेहऱ्यावरती अशा एका म्हातारीने दार उघडलं. बघितलं आणि तिचे डोळे चमकले आणि तिने पटकन विचारलं, विवेकानंद? स्वामीजींनाही धक्का बसला. आपण मला ओळखता माई? हो ओळखते ना म्हणली. या आत या, बसा. काय? नाही म्हणले, माई एवढ्या उन्हाने अंगाची काहिली होतीये, प्रचंड तहान लागली होती, घोडवर पाणी मिळेल का असं विचारायला आलो. बसा म्हणली. तिने पटकन पटकुरं पसरलं त्या झोपडीमध्ये छोट्याशा. ती म्हणली, देते हां, पण असंच नाही देणार नुसतं पाणी, उन्हात ना आलाय. आपल्याकडे ही पद्धत असते की आपण गुळाचा खडा किंवा काहीतरी देतो आणि मग पाणी देतो. तिने पटकन त्या काटक्या बिटक्या त्या चुलीमध्ये पसरल्या. फुंकणीने ती घाईघाईने त्या अवस्थेमध्ये ते सगळं पेटवत होती. तिने ती चूल पेटवली. एक अत्यंत कळकट काळं असं भांडं, त्याच्यात थोडंसं दूध होतं, ते त्याच्यावर तापवायला ठेवलं. एका गाडग्यात हात घातला, आतनं एक वाळका भाकरीचा तुकडा निघाला अगदी कडक झालेला. तो तिने तोडून मोडून त्या दुधात टाकला की तो जरा मऊ होईल. त्या दूध गरम करतोय त्याच्यात. स्वामीजी अत्यंत अनिमिष नेत्रांनी बघत होते की तिची बिचारीची किती धडपड चालली आणि हे सगळं चाललंय तर कशाला तिला अडवा, तिच्या इच्छेप्रमाणे होऊ दे म्हणून स्वामीजी शांतपणे बसून होते. आणि अचानक त्याला सगळी ती उकळी येत असताना तिने एकदम तिचा हात पोलक्यात गेला आणि पोलक्यातनं एक पुडी काढली, ती उलगडली आणि त्याच्या ताट टाकली आणि एका काडीने परत ते असं जरा ढवळलं. काय आहे काय नाही काही कळलं नाही स्वामीजींना. एका घाणेरड्या फडक्याने पटकन ते असं उचललं, एक पदरानी, त्याच ज्या पदरानी घामही पुसत असेल हे असेल, स्वामीजींच्या मनात पण नाही आला असा कुठलाही आपल्याकडे जो सगळा आत्ता हे असतो की बाबा स्वच्छता टापटीप वगैरे, हा विषय पण डोक्यात नाही आला स्वामींच्या. त्यांनीच तिने ती थाळी जर्मलची पुसली, त्याच्यात ते भांड्यातलं सगळं गरम गरम ओतलं आणि स्वामीजींपुढे ठेवलं आणि घ्या म्हणली, मग पाणी देते. स्वामीजींनी ते खाल्लं. खाताना काहीतरी थोडंसं असं मातखट लागतंय असं वाटलं, बाकी काही बोलले नाहीत. उत्तम पाणी वगैरे प्यायले, थोडंसं पाणी त्या कलशात परत भरून घेतलं, नमस्कार केला. म्हणले, माई फार बरं वाटलं, या उन्हाच्या वेळेला अंगाची काहिली होत असताना 2 क्षण सावलीत बसता आले, तुमचा सहवास लाभला, तुम्ही मला हे अत्यंत प्रेमाने दिलं, पाणीही दिलं, तहान शांतली. जाता जाता एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू? ती म्हातारी म्हणली, हो विचारा ना. नाही, मनामध्ये कुठल्याही शंका नाही, कुठलाही हेतू नाही, किंतु नाही, फक्त विचारायचं एवढंच की ते पोलक्यातनं काढून काहीतरी घातलं ते काय होतं. आणि ती बाई ढायढाय रडायला लागली. स्वामीजी म्हणले, माई त्रास होणार असेल तर नको, मला कुठलाही तुम्हाला क्लेश द्यायची इच्छा नाही, सहज प्रश्न वाटला म्हणून विचारलं, काहीही मनात शंका नाही, काळजीच करू नका त्याची. ती म्हणली, नाही रे बाबा, एका डोळ्यात आनंदाश्रू आहेत आणि एका डोळ्यात दुःखाश्रू आहेत. म्हणली, म्हणजे काय करू? म्हणली, कुंकू तर खूप लवकर पुसलं, हातातोंडाशी आलेला मुलगा तरुण गेल्या वर्षी गेला अचानक. आपल्याच धर्मानुसार त्याच्या अस्थी गंगार्पण करायचे असतात ना, पण मी म्हातारी इतक्या लांब कुठनं नेणार? मीच माझ्या हाताने अग्नी दिला आणि आमचं जे छोटीशी जमीन आहे त्याच्यात सगळं विखरून टाकलं. पण पोरगा म्हणजे काळजाचा तुकडा असतो ना आईसाठी, म्हणून थोडी राख आजपर्यंत इथं जपून ठेवली होती काळजापाशी. 4 धाम यात्रा केलेला तू, तुझं रक्त गंगे इतकंच पवित्र, म्हणून आज मुलाचं अस्थि विसर्जन केलं. म्हणजे आजही ज्या ज्या वेळेला ते वाचतो त्या वेळेला मला भयंकर त्रास होतो की हा कुठला एक वेगळा संपूर्ण विचार त्या एका अत्यंत अशिक्षित बाईने एका क्षणात मला दिला, असं स्वामीजी म्हणतात. हिंदू धर्म, त्यातलं तत्वज्ञान आणि त्यातला मूलतः माणूस म्हणून असलेला विचार एका चमच्यात त्या बाईने मला भरवला होता, असं स्वामीजी लिहितात.
आणि म्हणून पुढे जाऊन कित्येकदा या देशातलं सगळं दुःख, दारिद्र्य, दैन्य या सगळ्या विषयावरती बोलताना स्वामीजींनी केलेली एक व्याख्या फार महत्वाची वाटते. शिकणं म्हणजे काय या विषयावर स्वामीजी बोलत असताना स्वामीजींनी फार सुंदर लिहिलंय की माहितीची भरताड म्हणजे माझ्या दृष्टीने शिक्षण नाही. ते म्हणतात विचार तत्व ग्रहण करणं, त्यातून मन भारावून जाणं आणि आपल्या आयुष्याला दिशा मिळणं याला मी शिक्षण मानतो. आणि त्यासाठी त्यांनी फार सुंदर व्याख्या केलेली आहे आणि तीच व्याख्या त्यांनी धर्मासाठीही म्हणून वापरलेली आहे. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑफ मॅन विच इज ऑलरेडी इन मॅन. ते आपल्यातच आहे, फक्त त्याला दिशा देण्याचं काम पुन्हा एकदा तुम्ही जेव्हा शिकता तेव्हा त्यातून करत असता. आणि म्हणूनच मानवात असलेल्या पूर्णत्वाचा समग्र आविष्कार म्हणजे शिक्षण असं ते म्हणतात. आणि त्याच्याच पुढे जाऊन ते म्हणतात आणि म्हणूनच रिलिजन याचा जर अर्थ लावायचा असेल तर तुम्ही याच अर्थाने लावीन की रिलिजन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द डिव्हिनिटी इन द मॅन विच इज ऑलरेडी इन मॅन. आणि या द्वैताचा स्वीकार करून जेव्हा तुम्ही जाल पुढे तेव्हाच तुम्ही ते काम करू शकाल असं स्वामीजी मनापासून म्हणत असतात. त्यामुळे ईश्वर तत्व म्हणजे धर्म आहे आणि हे ईश्वर तत्व जर मान्य केलं तर बाकी कुठल्याही गोष्टीची गरज उरत नाही. ते ईश्वर तत्व दुसऱ्या माणसात शोधायचं असतं असं सातत्याने ते सांगत राहतात. आणि म्हणूनच एके ठिकाणी त्यांचं जे वाक्य येतं ते इतकं त्रासदायक होतं आपल्याला वाचताना की ते पत्र लिहिताना असं स्वच्छ म्हणतात की 30 कोटी, त्यावेळेची एकूण लोकसंख्या बघून म्हणतात 30 कोटी दरिद्री, अज्ञानी, गुलामासारखे वागणारे, साहेबाचे बुटपुशे असे हे सगळे 30 कोटी लोक. पुढे जाऊन ते म्हणतात भारत मातेच्या शरीरावर वळवळणारे हे सगळे किडे. आपल्याला त्रास व्हायला लागतो की स्वामीजी असं सगळं लिहितायत, हे अजूनही असेच का वळवळतायत. आणि मग पुढे ते प्रश्न विचारतात शल इंडिया डाय. मद्रास मधल्या भाषणात हे सगळं त्यांनी वापरलं होतं, शल इंडिया डाय. पण शेवटी हा सगळा विचार मांडताना ते म्हणतात इट विल नेव्हर, इट विल नेव्हर. भारत कधीही मरू शकत नाही, तो कधी ना कधीतरी परत आपली सगळी आभा घेऊन जगाच्या समोर जाऊ शकेल. प्रश्न एवढाच आहे की माणसांना ते कळणार आहे का, ते शिक्षण आपल्याला मिळणार आहे का, ती दृष्टी या भारतीयांना कोणी देऊ शकणार आहे का. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी ते म्हणत राहतात की देवळात जाणारे तरुण बघण्यापेक्षा अत्यंत उत्तम फुटबॉल खेळणारी माणसं मला बघायला आवडतील मैदानावर जाणं, ज्यांचे स्नायू बळकट आहेत, ज्यांचे मेंदू भक्कम आहेत, जे उत्तम विचार करू शकतात. अशी माणसं जर 10 मला दिलीत तरी मी परिवर्तन करू शकतो, हे जे स्वामीजी म्हणायचे त्याच्या मागचा मूळ विचार हा होता असं त्यांनी सातत्याने म्हणलेलं आहे. त्यामुळे संन्यासी म्हणून असतानाही अध्यात्म आणि राजकारणी या दोन्ही विषयांची सांगड घालताना त्यांनी म्हणलंय आय हॅव केप्ट माय सोल इन बिटवीन अध्यात्म अँड पॉलिटिक्स. या दोन्हीच्या मध्ये ठेवलंय मी दोन्ही गोष्टींना समान अर्थ देतो. एकीकडे लोकशाही किंवा जे काही राज्यव्यवस्था आहे ती चालवण्यासाठी ते आवश्यक असेल, पण त्याच्यात मी प्रत्यक्ष भाग घेणार नाही आणि त्यांनी घ्यावा असं भगिनी निवेदनांची इच्छा होती. बंगालमधनं अनेक पुढारी आलेत, आपल्याला माहिती आहे, सगळ्या मोठ्या चळवळी बंगालमधनं झाल्यात. वंदे मातरमची चळवळ सुद्धा बंगालमधनंच झाली पहिली. फाळणीचा पहिला प्रस्ताव जो नाकारला गेला त्याच्या मागे विवेकानंदांचाच विचार खूप मोठा होता 1911च्या सालचा. तोही विचार सगळा आपल्याला माहिती असतो वाचनातनं. तरीही प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये मी जाणार नाही, हे भगिनी निवेदितांना उत्तर देताना त्यांनी सांगितलं होतं माझं ते चिंतनाचा विषय नाही. आय हॅव केप्ट माय सोल इन बिटवीन अध्यात्म अँड पॉलिटिक्स. आय डू लव्ह इट. मी त्याच्यावरती कॉमेंट्स करतो, त्या विषयावरती मी बोलत राहतो. ते किती चुकीचं आहे, पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य या विषयामध्ये काय घडलं पाहिजे याच्यावर मी बोलतो, पण मी प्रत्यक्ष त्याच्यात जाणार नाही. माझा विषय अध्यात्म आहे आणि मी त्यालाच धरून राहील. 3.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीची शिष्य परंपरा त्यांना युरोप अमेरिकेत लाभली आणि जे तत्वज्ञान त्यांचं लोकांकडे स्वीकारलं गेलं त्याच्या मागचा मूळ पाया हाच होता की माणूस महत्त्वाचा धरून त्यांनी सातत्याने काम केलेलं होतं. आणि म्हणूनच असेल कदाचित प्रत्येक ठिकाणी पूर्व पश्चिम नावाचं त्यांचं एक फार सुंदर पुस्तक आहे, इकडचे विचार आणि तिकडचे विचार असा विषय घेऊन लिहिलेला. त्याच्यात एक अगदी साधी व्याख्या त्यांनी दिली होती, किती सुंदर आहे बघा. हीच व्याख्या शंकराचार्यांनी पण परापूजेत मांडलेली आहे. दोघांचे विचार किती म्हणजे पीपल थिंक अलाइक असं म्हणतात ना, समान विचारधारेवरती एकत्र असणारी माणसं एकाच उंचीवर स्तरावर गेलेली. तसं परापूजेत जे आद्य शंकराचार्यांनी मांडलंय तेच इथं वेगळ्या पद्धतीने त्यांनी मांडलंय. ते म्हणले जगामध्ये बाहेर जाताना आपण सातत्याने म्हणतो भारत हा पौर्वात्य आहे. पौर्वात्याचा अर्थ काय हो, कोणीही बोलताना पटकन असं म्हणतं. पौर्वात्य याचा साधा अर्थ काय, आपण उगाच सांगायला लागतो की पौर्वात्य म्हणजे खूप मोठी परंपरा असलेला, महान 5000 वर्षांची वगैरे. ते म्हणले असलं काही नाही आहे. पौर्वात्याचा साधा अर्थ पूर्वेकडचा.
आणि पूर्वेकडचा याचा विचार करत असताना स्वामीजी फार सुंदर सांगतात की दिशा हा विषय माणसाने आणला, त्याला एक परिमाण लाभावं म्हणून. पण हा विषय आणत असताना आपण पूर्वेकडचे आहोत म्हणून स्वतःला पौर्वात्य म्हणतो. मग पूर्व म्हणजे काय? तर जगाच्या नकाशाच्या दिशेने सूर्य उगवण्याची दिशा. सूर्य तत्वावरती जर सगळं जग त्या एनर्जीवरती तयार झालंय असं जर आपण मान्य केलं असेल, आपण अग्निपूजक होतो जुन्या काळातल्या आर्य यांच्यापासून सुद्धा प्रत्येक गोष्टीत जर सूर्यपूजा महत्वाची अशी आपण मानली असेल, तर आपण पूर्वेकडचे म्हणजे सूर्याच्या दिशेचे आहोत. म्हणजे सूर्य उगवून आपली आभा ज्या दिशेला पसरवतो ती पश्चिम किंवा सगळ्या जगाला देतो ती, पण उगवतो ती दिशा पूर्व आहे. मग सूर्य उगवून आपला प्रकाश ज्या दिशेला पसरवतो त्या दिशेचे असणारे आपण, सूर्य मावळतो त्या दिशेचे अंधारातले संस्कार उजेडात आणण्याचे प्रयत्न का करतोय? सोपा प्रश्न स्वामीजी पटकन आपल्या समोर ठेवून जातात आणि आपल्या लक्षात येतं. आणि मग स्वामीजी म्हणतात, तिकडचं जर उजेडात काही आणायचं असेल तर त्यांचं विज्ञान आणा, आणि आपलं जर काही उजेडात त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर ते अध्यात्म पोहोचवा. त्यांचं विज्ञान आणि आपलं अध्यात्म यांची सांगड घातली तर जगाचं कल्याण होऊ शकतं, याच्यावरती त्यांचा सातत्याने विश्वास होता. आणि त्याच्यावरती भर देत आयुष्यभर स्वामीजी खरं तर जगले. जी व्याख्यानं, जी पत्र, या प्रत्येक ह्याच्यामध्ये अज्ञान आणि दारिद्र्य या दोन गोष्टींवरती ते सातत्याने टीका करताना आढळतात की या देशाचे सगळ्यात मूलभूत दोन रोग कुठले आहेत तर अज्ञान आणि दारिद्र्य. हे दोन दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले पाहिजेत, आणि हे जेव्हा प्रयत्न होतील तेव्हाच हा देश मोठा होऊ शकतो ह्याच्यावरती त्यांचा ठाम विश्वास होता आणि त्या दृष्टीने त्यांनी काम केलं. रामकृष्ण मठाचं आजही मिशन जर आपण बघाल तर जिथे जिथे मठाच्या शाखा आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी गरीबातल्या गरीब घरातला की ज्याला शिक्षण घेणं सुद्धा परवडत नाही, रोजच्या 2 वेळच्या हातातोंडाच्या गाठीसाठी ज्याचा झगडा आहे, अशा घरातल्या प्रत्येक मुलाला शिकवण्याचं काम त्या मठांमध्ये केलं जातं. कारण ही मूळ संकल्पना स्वामीजींची आहे. कारण त्यांनी असं पहिल्यांदा वाक्य उच्चारलं होतं की या देशातला 70% समाज हा जर इतका दरिद्री असेल की ज्याला 2 वेळच्या हातातोंडाच्या गाठीसाठीच काम करत राहावं लागतंय आणि तो शाळेपर्यंत पोहोचू शकत नाही, तर लेट एज्युकेशन रीच टू दॅट फेलो. जर शिक्षणापर्यंत तो पोचू शकत नसेल त्या मंदिरापर्यंत, तर शिक्षण उठून त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे, आणि तसा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ह्याच्यावरती स्वामीजींनी भर दिला होता. आणि म्हणून आजही ते मिशन घेऊनच ही सगळी लोक काम करत राहतात. एवढ्या सगळ्या परिक्रमेमध्ये स्वामीजी तिकडे कुठे पोचले असा प्रश्न माझ्या मनात अनेकदा येतो. कन्याकुमारीपर्यंत. माझं प्रामाणिक मत आहे, अज्ञानामुळे त्या काळच्या केरळची जर अवस्था सगळी जर बघाल तर आपल्या लक्षात येतं बहुजन समाजाला त्यांची सावली सुद्धा पडता कामा नये अशा पद्धतीने चालवलं जायचं ज्या काळात स्वामीजी तिकडे गेले होते. स्त्री पुरुष रस्त्याने जाताना बहुजन समाजातले गळ्यात मडकं बांधून जायचे. त्यांना काहीही थुंकावंसं वाटलं, काही खाताना पडलं तरी ते त्या मडक्यात पडलं पाहिजे, खालची जमीन भ्रष्ट होता कामा नये, अशा पद्धतीचा एक प्रचंड मोठा विचार सवर्ण दलित संघर्षामध्ये त्या केरळमध्ये होता. खचित ती अवस्था बदलण्यासाठी स्वामीजी तिकडे गेले असावेत. आणि मग त्या कन्याकुमारीच्या स्थानी पोचल्यानंतर त्या शिलेवरती सगळ्यात मोठा साक्षात्कार मला झाला असं त्यांनी म्हणलंय. किंबहुना पुढे जाऊन सर्वपल्ली राधाकृष्णनांनी आपल्या वेदांतामधलं जे एक तत्व आणखीन मोठं केलं. कारण वेदांतामध्ये 3 तत्व फार महत्वाची मांडलेली आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव. या 3 तत्वांना सातत्याने आपल्याकडे किंमत दिलेली आहे. ऋग्वेदामध्ये हे वाक्य प्रथम येतं आणि त्यातही येताना मातृदेवो भव आधी येतं. हाही विचार तितकाच महत्वाचा आहे. स्त्री ही आधारभूत मानून काम झालं पाहिजे या विषयावरती स्वामीजी इतकं काम करायचे. आजच्या दिल्लीच्या आणि सगळ्या घटना बघत असताना मला सारखं असं वाटतं की ते सगळं तत्वज्ञान कुठे विसरले आपली लोक, कुठे गेलं हे सगळं. आणि मग त्यातून ही सगळी बाकीची अवहेलना, स्त्रीची विटंबना आपल्या डोळ्यापुढे येत राहते. देशाचा इतिहास नीट बघितला तर तो स्त्री प्रधान आहे. सर्व विषयांमध्ये स्त्रीलाच प्रमुख मानलेलं आहे. स्वामीजी म्हणतात बघा, अन्न ग्रहण करतो अन्नपूर्णा देवी आहे, तिकडं भवानी आहे, तिकडं काली माता आहे, इकडं अंबाबाई आहे, तिकडं महालक्ष्मी आहे. सगळ्या रूपांमध्ये आपण स्त्रीला मानलंय, पण सगळ्यात जास्त अनादर आपण तिचा करतोय. देश संकल्पनेत सुद्धा आपण मातृभूमी म्हणतोय. आणि म्हणून ती ऋग्वेदातली संकल्पना येते, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आणि स्वामीजींनी जो विचार शिक्षणाचा दिला त्याच्यावर सर्वपल्ली राधाकृष्णनांनी त्याच्यात अजून एक विचार ऍड केला, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, राष्ट्रदेवो भव.
ही राष्ट्र ही संकल्पना मी विवेकानंदांच्या विचारातून घेतली असं सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणायचे. कित्येक इथं असलेल्या शिक्षकांनाही माहिती नसेल की शिक्षण दिन त्यांच्या नावाने पाळतो त्याचं कारण काय. कदाचित एकदा तेही तत्वज्ञान वाचून बघा, म्हणजे किती विषयांवरती स्वामीजींचा प्रभाव होता हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे त्या राष्ट्र संकल्पनेतनं पुढे जाऊन स्वामीजींनी आयुष्यभर काम केलं. आणि म्हणून असेल कदाचित मद्रासला त्या देवालयाच्या बाहेर त्यांनी लिहिलेलं वाक्य मला आजही प्रमाणभूत वाटतं. द वन हू वर्शिप्स जीवा वर्शिप्स शिवा, असं त्यांनी म्हटलं. मग मला आज जाऊन त्या शिवलिंगाची पूजा करायची गरज उरत नाही. मी जर एखाद्या चांगल्या जीवामध्येच तो परमेश्वरी अंश शोधला असेल आणि त्याची सेवा प्रामाणिकपणे केली तर मी परमेश्वराची सेवा केली असं मानतो. खरंच परमेश्वर भेटण्यासाठी 2 अश्रू कधी आपण गाळलेत का? जर ते नसतील तर उगाच खोट्या श्रद्धेपोटी त्या ईश्वराला सामोरं जाण्यापेक्षा जे तुमच्या हातात आहे ते करा, असं स्वामीजी सातत्याने सांगत राहतात. अवघ्या 39 वर्षामध्ये स्वामीजींनी त्यामुळे त्यांच्या उद्बोधन या ग्रंथामध्ये जे जे लिहिलंय किंवा पूर्व पश्चिम असं मांडत असताना आपल्याकडचे कुठले उत्तम विचार घेऊन पुढे जायला पाहिजे या विषयावरती लिहिलंय. ते सगळेच विषय खरं तर वाचण्यासारखे आहेत. हे सगळं चरित्र स्वामीजींचं, त्याच्याकडनं काय घ्यायचं असं जेव्हा अनेक लोक म्हणतात तेव्हा मला स्वतःला नेहमी असं वाटतं की सगळंच घ्यावं, काय घेऊ नये. 21 वर्षात त्या संन्याशांनी ज्या ज्या विषय दिले ते सगळे विषय दिले, पण त्याच्यात त्यांनी एक गोष्ट फार सुंदर सांगितली. ती म्हणजे आधी स्वतःला किंमत द्यायला शिका, असं त्यांनी म्हटलंय, माणूस म्हणून. त्याशिवाय दुसऱ्याला तुम्ही देणार नाही. मुल्ला नसरुद्दीनची जी गोष्ट सांगतात ना तशी आपली सगळ्यांची अवस्था झालेली असते असं मला नेहमी वाटतं. मुल्ला नसरुद्दीन आपल्याला माहिती आहे की अत्यंत वेगळ्या विचारांनी जगणारा एक होता, धोबी होता. त्याच्याकडे एक गाढव होतं. गाढव एकदा त्याला वाटलं की आता हे गाढव जरा म्हातारं झालंय, काही नीट काम करत नाही, ओजी व्हायला जरा कमी झालंय आता, आणि मग आता त्याच्या जागी एखादं तरुण चांगलं गाढव आणावं म्हणून तो एक दिवशी त्या मंडीत त्या बाजारामध्ये शांडी जिथं होती तिथं गाढव विकायला गेला. बरं, हे जाता जाता मी सांगतो, आपण सगळे शहरात जगणारी माणसं आहोत त्यामुळे बरेचदा हे बैल बाजार, गाढव बाजार वगैरे आपण बघत नाही. जर कोणी बघितले असतील तर माफ करा, पण दुसऱ्या माणसाला आपण सहजगत्या किती गाढव आहेस असं जेव्हा म्हणतो ना तेव्हा मला ती गाढवाची अप्रतिष्ठा वाटते बरं का. त्याचा अत्यंत प्रामाणिक गोष्ट एवढीच सांगतो, गाढव म्हणण्यामागची संकल्पना काय आहे तर कुंभार वगैरे हे जे लोक जे गाढव पाळतात ते रात्री फक्त गाढवाच्या पायाशी असे वाकून काहीतरी बांधल्यासारखं करतात आणि गाढव रात्रभर तिथं उभं राहतं. एवढ्या एका संकल्पनेपोटी त्याला गाढव म्हणणं हे चूक आहे. त्याचं कारण असं, बाजारामध्ये जेव्हा गाढवाची खरेदी विक्री होते तेव्हा ज्या पद्धतीने अमानुष अत्याचार माणूस त्याच्यावर करतो ते बघून भली भली माणसं सुद्धा संपू शकतात. कसं काय ते होतं माहीत नाही. प्रचंड ओझं गाढवावरती लादलं जातं दोन्ही बाजूला त्याच्या असं, आणि मग त्याला सोट्यांनी बडवायला सुरुवात करतात. कुठल्याही बाजारात जाऊन बघा, तोंडामधनं स्वर न काढता सगळ्यात जास्त सोटे जे खातं त्या गाढवाला किंमत जास्त असते. याच्यापेक्षा क्रूर दुसरी कुठलीही थट्टा प्राण्याची माणसाने केली नसेल. त्यामुळे दुसऱ्याला गाढव म्हणताना 10 वेळा विचार करा इथून पुढे, असं प्रामाणिक मी सांगतो. तर ते मुल्ला नसरुद्दीनचं गाढव, तो म्हणला आता हे थकलंय, हे काही जास्त ओझं नेऊ शकत नाही कपड्यांचं, आता बाजारात विकूया. म्हणून तो बाजारात गेला. काय 50-75 रुपयाला त्याने ते विकून टाकलं. 75 रुपयाला म्हणलं आता वरचे पैसे घालून एक चांगलं 100-200 रुपयाचं एक चांगलं नवीन ताजं तवानं गाढव घेऊन जायचं. आता बाजार चालूच आहे, जरा आता थकलोय, सकाळपासून प्रवास करून आलोय, गाढव विकलंय, काहीतरी खाऊया म्हणून जवळ एक काहीतरी खाद्यपदार्थाचं होतं, तिथं जाऊन त्यांनी खाल्लं, काहीतरी प्यायला असं घेतलं. आणि बाजारात ओरडा चालू असतो, त्याच्यात बघा बघा कमाल बघा, झालं 1,200 रुपये, पहिली बोली 1,200 रुपये. अरे म्हटलं 1,200 रुपये म्हणजे चांगलं असणार, घेतलं पाहिजे, आपल्याकडे पैसे आहेत म्हणून पटापटा तो खायला लागला. तोपर्यंत गेली 150वर गेली बोली म्हणून परत ते 150. अर म्हणलं आत्ता लगेच जायला पाहिजे म्हणून त्यांनी घाईघाईत ते संपवलं. तिथं जाईपर्यंत 220 पर्यंत ती बोली गेली. 220 संपलं. ह्याच्यावर आता कोणी सांगत नाही किंमत म्हणून ते गाढव विकलं गेलं. बघू तरी म्हणून हा पुढे गेला आणि त्यांनी पाहिलं त्याचंच गाढव होतं. स्वामीजी असं म्हणतात, तुमचं स्वतःचं आयुष्य तुम्ही तुमच्या या सगळ्या जगण्यामध्ये इतकं स्वस्त करून ठेवलंय की सहजगत्या स्वतःला विकून मोकळे होता. ते सत्व जेव्हा तुम्हाला तुमचं कळेल तेव्हा तुमची महानता कळेल, आणि ती महानता जेव्हा तुमच्यातला अंश तुम्हाला कळेल तेव्हा दुसऱ्यातला अंश तुम्हाला सापडवता येईल. तेव्हा पहिल्यांदा स्वतःला समजून घ्या की तुम्ही कुठे आहात, काय आहात. आणि जेव्हा आपल्यातच परमेश्वरी अंश आहे आणि आपणही त्याचेच एक द्योतक आहोत असं तुम्हाला मनापासून पटेल
आणि माणूस म्हणून आपण काहीतरी वेगळे आहोत हे जेव्हा तुम्हाला पटेल तेव्हा तुम्ही दुसऱ्याला किंमत द्यायला शिकू शकाल. बरेचदा आपल्या सगळ्यांची अवस्था त्या मुल्ला नसरुद्दीनच्या गाढवासारखी झालेली असते. स्वामीजींसारख्या माणसांनी पथदर्शक बनून आपल्याला सातत्याने हेच सांगण्याचा प्रयत्न केला की स्वतःला ओळखा आधी. आपलं तत्वज्ञानही हेच सांगतं, वेदांतही हेच सांगतो की आधी स्वतःला ओळखा. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल तेव्हा तुम्ही दुसऱ्याला समजून घेऊ शकाल ना. मी कुठलीच गोष्ट मला स्वतःच्या बाबतीत करायची नाही आणि दुसऱ्याला मात्र सातत्याने बघत राहायचं. आणि म्हणून ज्या वेळेला वेगवेगळ्या धर्मांची आवश्यकता काय आहे असं जेव्हा धर्मपरिषदेत विचारलं गेलं तेव्हा स्वामीजींनी पत्रकारांना दिलेलं उत्तर सुंदर आहे. एकच एक धर्म आणि एकच एक तत्वज्ञान म्हणजे एक अंगरखा शिवून तो सगळ्या प्रकारच्या शरीराच्या लोकांना बसवण्यासारखं होईल. म्हणले मग जो जाड आहे त्याला तो घट्ट बसेल, जो लुकडा आहे त्यासाठी भयंकर ढगाळा असेल, असं होऊन चालत नाही. माणूस विचारी आहे, त्यामुळे त्याला प्रवाहीपणामध्ये वेगवेगळे विचार त्याचे जे आहेत ते अंगीभूत करण्यासाठी त्या त्या पद्धतीची विचारसरणी असावी लागते. आणि म्हणून भारतावर माझं सगळ्यात जास्त प्रेम आहे, कारण विविध भाषा, विविध शैली, विविध देव, विविध प्रकार आणि एवढं सगळं अंगीकारणाऱ्या सगळ्या माणसांना आमची भारत माता एकत्र समाविष्ट करून घेते. ही एकता तुम्हाला जगात कुठेही दिसणार नाही असं ते सांगतात. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरच्या 65 वर्षात हे तत्वज्ञान कुठं गेलं? राजकीय स्वार्थासाठी जातीपातींपासून सगळ्या राजकारणामध्ये आपण आपली किती अजून शकलं करून घेतली. आणि जो एक कम्युनिस्ट विचार पूर्वी चुकून आला होता, जो नंतरच्या काळात त्यांनी बदलला. 1911 नंतरच्या त्या ठरावानंतर, फाळणीचा रद्द झाल्यानंतर कम्युनिस्टांनी सुद्धा शंकराचार्य आणि विवेकानंदांच्या नावाने घोषणा दिल्याची नोंद आहे. पण त्या कम्युनिस्टांनी जो विचार मांडला होता की हा भारत एक नव्हताच, खंड खंडच होता, ब्रिटिशांनी मोजणी केली म्हणून तो जोडला गेला. पण ब्रिटिशांनी मोजणी करण्याच्याही आधी स्वामीजी म्हणतात यातली प्रतीक एकच होती. स्त्री रूपाचं प्रतीक मांडताना स्वामीजी म्हणतात उत्तरेकडे जिला सीता म्हणतात, तिला दक्षिणेकडे पद्मावती म्हणतात आणि तिलाच मध्ये महालक्ष्मी म्हणतात. तिघी जणी पृथिव्योः पृथिव्याः या तत्वानुसार मातीतच गेल्या आहेत. सीताही भूमीत गेली, महालक्ष्मी भूमीत गेली, पद्मावती भूमीतच गेली. त्यामुळे हा संपूर्ण भारत एका विशिष्ट तत्वानी एकच होता. राज्यकर्ते वेगळे झाले आणि त्यांनी आपल्या सीमा वेगळ्या वेगळ्या केल्या म्हणून तो वेगळा वेगळा दिसत असेल, पण तत्व आतनं एकच होतं. ते आतलं तत्व समजलं तर भारत एक आहे हे तुमच्या लक्षात येईल. दुर्दैवाने हे समजून घेण्याच्या मनस्थितीत आजच्या काळामध्ये आपण नाही. पण निदान या सार्धशतीच्या वर्षामध्ये काही लोकांना जरी प्रेरणा मिळाली आणि स्वामीजींचं थोडंसं चरित्र समजून घेऊन माणूस माणसाशी जोडण्याची प्रक्रिया जर आपण सुरू केली तर बरेचसे प्रश्न कदाचित या देशासमोरचे संपू शकतात. आणि माणूस माणसाशी जोडत असताना स्वार्थ ही गोष्ट पहिल्यांदा टाकावी लागते असं स्वामीजी म्हणतात. संपूर्ण जी काही राजकीय प्रणाली आपल्याकडची झाली आहे ती इतकी स्वार्थ आणि या सगळ्या गोष्टींनी भारलेली आहे की त्याच्यामध्ये माणूस जोडताना तोही आपण जोडताना स्वार्थी की ह्याच्यापासून माझा काय फायदा आहे किंवा मी या माणसाशी जोडलं जाताना मला काय फायदा होणार आहे अशा विचारातूनच आपण दुसऱ्याशी मैत्री किंवा कुठली गोष्ट संबंध जोडत असतो. विवाह बंधनात सुद्धा जोडत असताना आमच्या बरोबरीचं घराणं इथपासनं सगळ्या गोष्टी शोधल्या जातात आणि याशिवाय तिसरी गोष्ट शोधली जाते ती म्हणजे गोत्र, नाड, पत्रिका आणि बाकीच्या गोष्टी. जाता जाता फक्त या देशाच्या इतिहासातली एक घटना सांगतो की ज्याचा उल्लेख स्वामीजींनी फार सुंदर केला आहे. शिक्षण पद्धतीविषयीच स्वामीजी नेहमी बोलतात म्हणून मूल्यवर्धित शिक्षण पद्धती ज्या काळामध्ये या देशात होती, गुरुकुलामध्ये जाऊन राहण्याची प्रथा ज्या काळामध्ये होती, त्या काळातली ही या देशातली घटना आहे की एक लहान मुलगा 8 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या आईने असं सांगितलं की इथून पुढे तुला आता 12 वर्ष गुरुग्रही राहावं लागेल आणि गुरुग्रही राहून तुला जे जे काय मिळेल ते सगळं वेदांताच्या अभ्यासापासून सगळ्या गोष्टींचा अभ्यास तिथे जाऊन करायचा, आता इथं राहायचं नाही. पडेल ती सेवा तिथं गुरुची करावी लागेल, आश्रमातली कामं करावी लागतील ते कर. अमुक एक शिक्षक खूप चांगले आहेत असं मी ऐकलंय, ते गुरु म्हणून चांगले आहेत, बाकीचं मला माहिती नाही, पण ते शिक्षक म्हणून चांगले आहेत, ते उत्तम शिकवतात, तर तू त्या आश्रमात जा. मुलगा ठरल्याप्रमाणे आईची वडिलांची आज्ञा घेऊन त्या आश्रमात गेला आणि संध्याकाळी सूर्यास्ताला तो मुलगा रडत घरी परत आला. आई म्हणली काय झालं बाळा? नाही म्हणे त्या गुरूंनी मला परत पाठवलं. का? तू काही आगळीक केलीस? नाही म्हणलं आई, तू सांगितल्याप्रमाणे वागलो. म्हणजे काय केलं सांग? नाही म्हणले ते गुरुजी बसले होते आश्रमाच्या बाहेरच्या एका मोठ्या पारगट्ट्यावरती, त्यांचे सगळे शिकणारे शिष्य समोर बसले होते, गुरुजी काहीतरी त्यांना सांगत होते वेदांतातलं आणि ते घनपाठी सगळं मौखिक परंपरा असल्यामुळे चालू होतं.
मी बाजूला शांतपणे उभा राहिलो. जेव्हा त्यांनी माझ्याकडे बघितलं मी तेव्हा त्यांच्या पायापाशी वीरासनात बसलो. हातातली फुलं मी त्यांच्या पायावरती वाहिली आणि त्यांना सांगितलं, गुरुजी, माझ्या आईने मला इथं वेदाभ्यास करण्यासाठी पाठवलेलं आहे. इथून पुढे 12 वर्ष या आश्रमात राहायची माझी इच्छा आहे. जे जे वैयक्तिक आणि जे जे काही आश्रमाचं काम असेल ते माझ्या परीनं मी कुवतीप्रमाणे चांगल्यात चांगलं आणि व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करीन, पण आपण मला हे सर्व ज्ञान द्या. आई म्हणली, अगदी बरोबर वागलास. मग गुरुजींचं लक्ष माझ्या हाताकडे गेलं. म्हणली, माझ्या हातावर एकही रेषा नाहीये ना आई. हे असं होते, माझी ओंजळ पण होत नाही. आणि गुरुजी म्हणले, ज्याच्या हातावर विधात्याने भविष्याच्या रेषाच उमटवलेल्या नाहीत त्याला ज्ञान देऊन उपयोग काय, तू घरी परत जा. ती आई जरी अशिक्षित असली तरी हुशार होती, अनुभवी होती. गुरु कुठं चुकलाय हे तिला कळलं. ती मुलाला म्हणली, उद्या तू परत त्याच आश्रमात जा. नको म्हणला आई, पुन्हा ते हात बघून म्हणतील तुझ्या हातावर रेषा नाहीत तर कशाला जातोस. नाही म्हणली, जा परत, फक्त आता मी करतेय ते सहन कर. आणि आईने त्या 8 वर्षाच्या मुलाला आपल्या मांडीवर बसवलं, मनावर दगड ठेवला, बाभळीचे धारधार काटे आणले, स्वतःचा हात शेजारी ठेवून त्याच्या हातावर आपल्या हातावरच्या सारख्या रेषा रक्तबंबाळ होईपर्यंत काढल्या. पोरांनी हू काचू नाही केलं. दुसऱ्या दिवशी मुलाला परत पाठवलं. बघितल्या क्षणी गुरु म्हणला, अरे कालच तुला सांगितलं ना. आणि त्याने अचानक हात असे समोर केले. बघून गुरुजी दचकले. म्हणले, हे रे काय. नाही म्हणले, जन्म देऊन पहिलं भविष्य आईनेच घडवलं ना, म्हणून तिच्या हातावरच्या सारख्या रेषा तिने आता उपटवल्यात. आता शिकवाल मला. आणि त्या गुरुचे डोळे खाडकन उघडले. त्याच्या लक्षात आलं की आपलं चुकलं काहीतरी. ज्ञान हे दिल्याने वाढतं, संपत कधीच नाही आपल्याकडचं, उलट आणखीन वृद्धिंगत होतं. हा मूल विचारच शिक्षणातला आपण विसरलो होतो. आणि ते उलटे परत त्याच्या घरी आले, त्याच्या आईच्या पाया पडले की आज माझे डोळे तुम्ही उघडलेत. मी शिक्षक म्हणून उत्तम असेन, पण माणूस म्हणून मी खूप चुकलो होतो. मी या मुलाला असा शिकवीन की पुढे जाऊन याचं नाव वेगळं होईल. आणि त्यांनी त्या मुलाला असं शिकवलं. या देशाच्या इतिहासातली घटना सांगतोय मी, की आपण कुठलीही भाषा जेव्हा शिकतो, परकीय असेल, आपल्याकडची असेल, हिंदी, मराठी, इंग्रजी, लॅटिन, फ्रेंच, जर्मन, या सगळ्या भाषा शिकत असताना भाषेचं प्रमुख काय शिकवलं जातं तर व्याकरण. कर्ता, कर्म, क्रियापद, नाम, सर्वनाम, विशेषनाम, वेगवेगळे काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, हे सगळं जे आपण व्याकरण शिकतो, या व्याकरणाचं जे शास्त्र आहे, सायन्स ऑफ ग्रामर, जे लॅटिननी स्वीकारलं, मॅक्स मुलरनी स्वीकारलं, गटेनी स्वीकारलं, हे संपूर्ण व्याकरण शास्त्र ज्यांनी लिहिलं त्याचं नाव पाणिनी. आणि या पाणिनीच्या हातावर एकही रेषा नव्हती. ही याच देशाच्या इतिहासातली घटना आहे. दुर्दैव असं की आपण आपला इतिहास विसरतो आणि भविष्याचा चुकीचा वेध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी हिंडत राहतो. ग्रहताऱ्याला सगळ्यात मोठं नाव आजच्या काळामध्ये दिलेले साहित्यिक म्हणजे कुसुमाग्रज. एका ताऱ्याला त्यांचं नाव दिलं गेलं. त्या कुसुमाग्रजांच्याच कौंतेय नाटकामध्ये त्यांनी फार सुंदर वाक्य लिहिलेलं आहे. जेव्हा वृषाली कर्णाशी बोलून म्हणते की तारे तुटतायत, ही किती अभद्र घटना आहे. एखादा तारा तुटलेला बघितला की आपण म्हणतो ना काहीतरी अपशगुन होणार. ही पण आपल्याकडे एक प्रथा झाली. जसं मान जर आडवं गेलं की 4 पावलं उलटं जायचं. काय वाटतं, काय संबंध, ते बिचारं त्याचं तिकडं काहीतरी भक्ष म्हणून जात असतं. आपल्याला आडवं जाण्या एवढी त्याला काय बाकीचे उद्योग नाही का त्याला काय. पण आपण त्याच्यावरतीच विश्वास ठेवत असतो. तर ती वृषालीला कर्णाने दिलेलं उत्तर, जे कुसुमाग्रजांनी त्यांचं तत्वज्ञान मांडलंय, पण ते मांडताना म्हणलंय, पृथ्वीच्या निर्मितीपासनं आकाशामध्ये फिरणारे हे अपार तेजगोल, ज्या सूर्याभोवती आपण फिरतोय त्याच भोवती फिरतायत. कोट्यावधी माणसांच्या छोट्या छोट्याशा नशिबांसाठी त्यांनी तिथनं निखळून पडणं किंवा त्यासाठी फिरत राहणं, हे म्हणत असताना त्या निर्मात्याचा आणि त्या ग्रहांचा अपमान आहे, माणसाचा नाही, याचा विचार आपण केला पाहिजे. मला असं वाटतं स्वामीजींनी सांगत असताना माणसामध्ये जीव गुंतवा, बाकी कुठल्या वस्तूमध्ये नको. वेळ पडली तर शेवटी त्या दगडाला, पाषाणाला, ज्याला तुम्ही देवत्वाचं स्वरूप दिले त्याच्यामध्येही नको, पण जिवंत माणसामध्ये आधी जीव गुंतवा. हे जे स्वामीजींचं सांगणं होतं, हे सगळं याच विचारांशी निगडीत होतं. आणि म्हणूनच स्वामीजींनी नेहमी सांगितलं होतं की ही सगळी विविधता असली तरी त्यातली ही एकात्मता महत्वाची आहे. की बहुरूपे सम्मुखे तोमार, बहुरूपे सम्मुखे तोमार, ए छाई कोणाय खोजेचे ईश्वर. म्हणजे कुठे बघताय या सगळ्या विविधतेमध्ये, जे जोन कोरे जीवे प्रेम. म्हणजे जो समोरचा जीव आहे त्याच्यामध्ये जर बघितलं, जे जोन कोरे जीवे प्रेम, छेई छेई शेईश्वर. द वन हू वर्शिप्स जीवा, ही वर्शिप्स शिवा. हेच तत्वज्ञान घेऊन निदान आपण इथून पुढे गेलो तरी स्वामीजींच्या सार्धशतीत बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यापुरत्या
जो स्वार्थ आपल्या ऐहिक आयुष्यात जगण्यात आहे की मला ही अमुक एक गोष्ट माझ्या आयुष्यात तिथपर्यंत निदान माझ्या आयुष्यात मला पोचायचं आहे, तर तिथपर्यंत पोचताना सुद्धा या गोष्टीचा विचार जरी आपण केला, जे स्वामीजींनी म्हणलं होतं की ऐहिक आयुष्याला एक आध्यात्मिक पाया थोडासा असावा, एवढं जरी आपण करू शकलो तरी बरंच काही आपण आयुष्यामध्ये मिळवू शकू, याच्यावरती माझा स्वतःचा विश्वास आहे. कदाचित आपण जेव्हा स्वामीजींचं उद्बोधन वाचाल तेव्हा आपलाही त्याच्यावरती विश्वास बसू शकतो. त्यामुळे निश्चितपणे त्या दृष्टीने या वर्षामध्ये आपण कार्यरत होऊया. आणि 12 जानेवारी 2014ला सार्धशतीची समाप्ती होत असताना जात वर्ण पंथ विरहित एक खूप मोठी मानवी साखळी या देशामध्ये व्हावी, प्रत्येक ग्रामीण भागापासून शहरापासून. असा एक आमचा संकल्प आहे की माणूस माणसाशी जोडण्याचं चिन्ह म्हणून ते दिसावं. काही कोटी लोकांनी एकमेकांच्या हातात हात घालून एक अखंड साखळीतनं जर भारत निर्माण झाला तर त्यातून एक वेगळं दृश्य माणूस माणसाशी जोडल्याचं आपण दाखवू शकतो. त्या प्रेरणेच्या दिशेने आपण जाऊ शकू एवढीच इच्छा स्वामीजींच्या चरणी व्यक्त करतो. जे जोन कोरे जीवे प्रेम, छई छई से ईश्वर.